झी 24 तास एक पाऊल पुढे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोऱ्यात खासगी वीज निर्मिती कंपन्यांनी वर्धा नदीचं पाणी पळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 2 वीज निर्मिती कंपन्यांनी वर्धा नदीवर बेकायदा बंधारा बांधलाय। पाणी अडवल्यामुळे परिसरातल्या शेकडो गावकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। चंद्रपुरातून वाहणारी ही आहे वर्धा नदी। राज्यावर पाणी संकट निर्माण झालं असताना खासगी वीज निर्मिती कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या हक्काचं पाणी पळवण्याचा घाट घातलाय। चंद्रपुरातल्या वरोरा एमआयडीसीतल्या वर्धा पॉवर लिमिटेड आणि जीएमआर या कंपन्यांनी मोहबाळा गावाजवळ वर्धा नदीवर बेकायदेशीर बंधारा बांधलाय। खासगी वीज कंपन्यांच्या या हुकुमशाही कारभारामुळे गावकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। त्या बंधारामुळे आमच्या शेतीचं नुकसान झालं आणि आम्ही त्यांना 2010 पासून त्यांना निवेदन देत आलो कंपनीवाल्यांना, वर्धा पॉवर। त्यांनी कोणत्याही प्रकारची आमची निवेदनाची दखल नाही घेतली आणि आम्ही जर कोणतं काम थोडं लटकवायचं काम केलं तर आम्हाला तिथं येऊन पोलीसवाल्याला आणून थोडं दबवून ते आपण आपलं काम चालू करतात। बंधाऱ्यामुळे नदीच्या पाणदारीचा रस्ताही वीज कंपनीनं बंद केलाय। या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर पोलिसी कारवाईचा बडगा उगारला जातोय। आम्ही या ठिकाणी सर्व संघटनेचे, काही सर्व पक्षाचे, काही आमचे कास्तकार, काही सरपंच हे असे मिळून आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन हे आजपासून हे आंदोलन उभारण्यात आले। सरपंच म्हणून मला अधिकार आहे की या कंपनीची, वर्धा पॉवर कंपनीची भिंत काढण्याचा मला अधिकार आहे। त्या उपरही जाऊ नये हे लोक पोलिसांची साठगाठ करून माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे। हे निषेधार्ह गोष्ट आहे आणि जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून भविष्यात वर्धा पॉवर कंपनीला याचं उत्तर द्यावं लागेल। वर्धा नदीच्या पाण्यावर गावकऱ्यांचा पहिला हक्क असताना धनशक्तीच्या जोरावर वीज कंपन्यांनी राजरोसपणे पाणी चोरी सुरू केली आहे। राजकीय पक्षही या कंपन्यांचे बटीक झाल्यानं न्याय मागावा कोणाकडे, असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। झी 24 ताससाठी आशिष अंबाडे, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।